नमस्कार फ्रेंड्स. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की मनाची ताकद किती आहे. आज आपण बघणार आहोत मनाची ओळख. मन काय आहे, मनाची कार्यपद्धती कशी चालते. दिवसभरामध्ये आपल्या मनात 60,000 विचार येत असतात. म्हणूनच मन हे आपल्या विचारांचं केंद्र आहे असं म्हटलं आहे. इंद्रियांच्या ठिकाणी जेव्हा मन हजर असते तेव्हाच आपल्याला त्या इंद्रियांचा अनुभव येतो. अशा या मनाचे दोन भाग आहेत. एक बहिर्मन म्हणजेच कॉन्शियस माइंड, दुसरं अंतर्मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड. या दोन मनांची कार्य जरी भिन्न भिन्न असेल तरी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण अगोदर बहिर्मनाची ओळख करून घेणार आहोत, म्हणजे कॉन्शियस माइंड. बहिर्मन म्हणजेच कॉन्शियस माइंड हे जागेपणी काम करते. बहिर्मन हे जाणीवपूर्वक काम करते. बहिर्मन हे बाह्य जगाशी जोडलेले असते. इंद्रियांमार्फत बाहेरील जगातील माहिती घेऊन बाह्य जगाचे ज्ञान प्राप्त करते. बहिर्मन म्हणजेच कॉन्शियस माइंड हा फक्त 10% काम करतो. हे झाले बहिर्मनाचे म्हणजेच कॉन्शियस माइंडचे कार्य. आता आपण बघणार आहोत अंतर्मनाचे कार्य. आपण पाहिलं की बहिर्मन हे जागेपणी काम करते, परंतु अंतर्मन हे अहोरात्र काम करत असते. रात्रंदिवस त्याचे काम चालू असते. अंतर्मनाचे कार्य सहजपणे घडते, आपोआप घडते. आपल्या शरीरातील आतील कार्य म्हणजेच आपली किडनी कार्य करते, आपले हृदय कार्य करते, आपले रक्ताभिसरण चालते, आपली पचन संस्था काम करते. हे सर्व कार्य आपल्या अंतर्मनाचे आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडचे आहे. आता ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे पाण्याच्या वरचा भाग, बर्फाचा तुकडा, याला बहिर्मन म्हणजेच कॉन्शियस माइंड असं म्हटलेलं आहे. पाण्याचा जो खालचा भाग दिसतो, मोठा भाग दिसतो, त्याला अंतर्मन म्हटलेलं आहे. बहिर्मन 10% काम करतं, तर अंतर्मन 90% काम करतं. अंतर्मनाची शक्ती खूप जास्त आहे. बहिर्मनाची शक्ती कमी जरी असेल पण अतिशय महत्वाची आहे. आता हे झालं बहिर्मन, अंतर्मन, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. आता आपण दुसऱ्या चित्राकडे जाऊ. या चित्रामध्ये काय दिसतंय? हत्ती. हत्तीवर एक माहूत बसलेला आहे. माहूत अंकुशाच्या साह्याने हत्तीला टोचतो. अंकुशाच्या त्रासापासून वाचण्यासाठी हत्ती जे काही माहूत सांगेल त्याप्रमाणे काम करतो. जिकडे जायचं असेल तिकडे तो जातो. म्हणजेच हत्तीचा मालक कोण आहे? माहूत. जंगलातील सर्व प्राण्यांपेक्षा हत्ती हा बलाढ्य प्राणी आहे. हत्तीकडे प्रचंड शक्ती आहे, परंतु हत्ती स्वतःहून कोणतेही काम करत नाही. माहूत जसं सांगेल त्याप्रमाणे तो काम करतो. हत्तीला काहीच कळत नाही. ज्याप्रमाणे पाण्याच्या वरच्या भागाला म्हणजेच त्या छोट्याशा बर्फाच्या तुकड्याला बहिर्मनाची उपमा दिलेली आहे, कॉन्शियस माइंडची उपमा दिलेली आहे, त्याचप्रमाणे हत्तीवर बसलेल्या माहूताला बहिर्मनाची उपमा दिलेली आहे. जसा पाण्याचा खालचा भाग प्रचंड मोठा आहे, त्याप्रमाणे हत्ती सुद्धा प्रचंड मोठा आहे. पाण्याच्या खालच्या भागाला अंतर्मनाची म्हणजेच सबकॉन्शियस माइंडची उपमा दिलेली आहे. त्याचप्रमाणे हत्तीला सबकॉन्शियस माइंडची म्हणजेच अंतर्मनाची उपमा दिलेली आहे. ह्या दोन्हीही चित्रामधून आपल्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की आपलं बहिर्मन काय काम करतं आणि आपलं अंतर्मन काय काम करतं. बहिर्मनाची शक्ती किती आहे, अंतर्मनाची शक्ती किती आहे, बहिर्मन किती टक्के काम करतं आणि अंतर्मन किती टक्के काम करतं. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, बहिर्मन, अंतर्मन काय आहे
ह्याची ओळख तुम्हाला नक्की झालेली असेल असे मी समजते. चला तर मग भेटूया पुढील सेशन मध्ये नवीन विषय घेऊन, मनाचे कार्य कसे चालते. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि ऍक्शन घेत रहा. थँक यू सो मच अँड टेक केअर. बाय बाय.